5 BPCC 106 यामधील ब्लॉक 1 मधील दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. हे जे प्रकरण आहे ते ऐतिहासिक पार्श्वभूमी बघत असतानाच आधुनिक मानसशास्त्राच्या विकासामध्ये योगदान देणाऱ्या काही महत्त्वाच्या मानसतज्ञ संशोधक यांच्या योगदानाबद्दल या प्रकरणामध्ये आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने हेल्महोल्ट्ज, फेक्नर, विल्यम वूड आणि विल्यम जेम्स ह्या ज्या तज्ञ आणि विद्याव्यासंगी अशा व्यक्ती आहेत, स्कॉलर्स आहेत, त्यांनी आधुनिक मानसशास्त्राला कशा पद्धतीने योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आपण या प्रकरणामध्ये चर्चा करणार आहोत. साधारणतः 17व्या-18व्या शतकाच्या दरम्यान शास्त्रीय संशोधनामध्ये विशेषतः विविध देशांमध्ये महत्त्वाचे भूमिका किंवा महत्त्वाचे योगदान हे मानलं जाऊ लागलं आणि त्यामुळे जे प्रश्न तात्विक पातळीवर पडत होते अशा विविध प्रश्नांबाबत विश्लेषण अधिक अचूकपणे होऊ लागलं. ही जी संशोधनं व्हायला लागली ती संशोधनं भौतिक जगाबद्दल विविध प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं देऊ लागली आणि त्याचबरोबरीनं आपल्याला शास्त्राचा एक भौतिक जग, भौतिक यंत्रणा समजून घेण्याच्या दृष्टीने उपयोग कसा होऊ शकेल या दृष्टीने शास्त्र आता शास्त्राची व्याख्या आणि वापरली जाणारी तंत्र ही बदलू लागली होती. परिणामतः भौतिकशास्त्र त्याचबरोबरीनं शरीरशास्त्रासंदर्भात विविध प्रकारची संशोधनं, शास्त्रीय संशोधनं ही होऊ लागली. साधारणपणे 19व्या शतकामध्ये अनेक प्रकारची लक्षणीय अशी संशोधनं व्हायला लागली. विशेषतः शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातून चेतासंस्थेमधील होणाऱ्या कृती किंवा होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज, त्याचबरोबरीनं वेदन आणि मेंदूची रचना या विविध संदर्भामध्ये संशोधनांना 19व्या शतकामध्ये चालना मिळाली. परिणामतः मानसशास्त्रामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग व्हायला लागला आणि त्यामुळे ज्या मानसिक प्रक्रिया आहेत त्या मानसिक प्रक्रियांचं स्पष्टीकरण देण्यासाठी या शास्त्रीय संशोधनाचा उपयोग केला जाऊ लागला. याच कालावधीमध्ये अनेक विद्याव्यासंगी अशा व्यक्ती म्हणजेच जे स्कॉलर्स आहेत त्यांना मुख्यत्वे करून बाह्य जगाचं जागरूकतेच्या पातळीवर कशा पद्धतीने प्रतिनिधित्व केलं जातं हे समजून घेण्यामध्ये अधिक अभिरुची वाटू लागली. परिणामतः अत्यंत विस्तृत अशा स्वरूपामधला शोध हा सुरू झाला आणि त्यामुळे जे वेदनेंद्रियांमार्फत मिळणारी जी माहिती आहे त्याचं संवेदन आणि कारक प्रक्रिया या संदर्भामध्ये महत्वाचं संशोधन होऊन एकीकडे प्रायोगिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची शास्त्रीय शाखा अस्तित्वात आली किंवा उदयास आली असं म्हणता येईल. साहजिकच आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1879 मध्ये विल्यम वूड यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनीमधील लिप्झिग येथे स्थापन केली. या लिप्झिग मधल्या प्रयोगशाळेमध्ये 4 खोल्या होत्या आणि प्रामुख्याने ही प्रायोगिक मानसशास्त्राची प्रयोगशाळा होती. त्यानंतर थोड्याच कालावधीमध्ये 1883 मध्ये पुन्हा अशी 4 खोल्या असणारी प्रायोगिक मानसशास्त्राची प्रयोगशाळा जॉन हॉपकिन्स विद्यापीठामध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये स्थापण्यात आली. अशाच प्रकारची मानसशास्त्राची प्रायोगिक मानसशास्त्राची प्रयोगशाळा 1886 मध्ये रशियातील
कझान इथे स्थापण्यात आली. त्यानंतर 1892 मध्ये फ्रान्समधील सॉर्बॉन इथे, त्याचबरोबरीनं पुढे नेदरलँडमध्ये आणि त्याच्यानंतर पुढे 1898 मध्ये लंडन विद्यापीठात या प्रायोगिक मानसशास्त्राच्या प्रयोगशाळा उदयास आल्या. या विविध भागांमध्ये, देशाच्या विविध भागांमध्ये या ज्या विविध प्रायोगिक मानसशास्त्राच्या प्रयोगशाळा उघडल्या गेल्या होत्या अत्यंत थोड्या कालावधीमध्ये. यामुळे असं लक्षात आलं की ही फक्त वूड यांनी स्थापलेलीच अशी पहिली प्रायोगिक मानसशास्त्राची प्रयोगशाळा, पण त्याच्याच बरोबरीनं देशातील असंख्य देशांमध्ये अशा विविध प्रायोगिक मानसशास्त्राच्या प्रयोगशाळा या उदयास आल्या. आणि त्यामुळे निश्चितच एक मानसशास्त्राच्या क्षेत्रामध्ये, जगभरामध्ये बौद्धिक विकासाच्या दृष्टीने प्रगती होत आहे असं लक्षात येऊ लागलं. मानसशास्त्र देखील शास्त्रीय दृष्टिकोनातून एक अभ्यास विषय म्हणून, अभ्यासाचा एक स्वतंत्र विषय म्हणून विकसित होऊ लागला. आणि आपल्याला या शास्त्रीय मानसशास्त्राच्या विकासामध्ये विल्यम वूड यांचं जे योगदान आहे ते निश्चितच नाकारून चालणार नाहीये. त्याचबरोबरीनं हेल्महोल्ट्ज आणि फेक्नर यांच्यासाठी देखील एक महत्वाचं व्यासपीठ हे वूड यांच्या संशोधनामधून उपलब्ध झालं असंही म्हणता येईल. या संदर्भात महत्वाचं योगदान देणारे असे हर्मन वॉन हेल्महोल्ट्ज हे जे आहेत, हे 19व्या शतकातील अत्यंत महत्वपूर्ण योगदान देणारे असे जर्मन शास्त्रज्ञ. त्यांनी भौतिकशास्त्र म्हणजेच विशेषतः पदार्थ विज्ञानशास्त्र, शरीरशास्त्र आणि मानसशास्त्र अशा विविध शाखांना महत्वाचं योगदान दिलं. त्यांनी प्रामुख्याने यंत्रवाद आणि नियतिवाद अशा दोघांवरही भर दिला. आणि त्यांच्या मते मानवाच्या जी वेदनेंद्रिय आहेत, आपल्या सर्वांना आपल्याजवळ असणाऱ्या 5 ज्ञानेंद्रिय किंवा 5 वेदनेंद्रिय माहीत आहेत. हेल्महोल्ट्ज म्हणतात की ही जी 5 वेदनेंद्रिय आहेत ही एखाद्या यंत्राप्रमाणे कार्य करतात. आणि त्यामुळे पदार्थ विज्ञान, शरीरशास्त्र, सायकोलॉजी, मानसशास्त्र या सर्व शास्त्रांमध्ये सायकोलॉजी किंवा मानसशास्त्राला महत्व दिलं गेलेलं होतं. पण तरीही महत्वाचा भर हेल्महोल्ट्ज यांचा पदार्थ विज्ञान आणि शरीरशास्त्र यावर अधिक होता. कारण इथे ही मिळणारी माहिती ही वेदनेंद्रियांमार्फत मिळते आणि तिथे आपली जी वेदनेंद्रिय आहेत ती एखाद्या यंत्राप्रमाणे काम करतात असं हेल्महोल्ट्ज म्हणतात. त्यानंतर याच क्षेत्राबाबत हेल्महोल्ट्ज यांचं महत्वाचं योगदान किंवा त्यांचं जे काम आहे ते अत्यंत शास्त्रीय आहे. आणि त्यामुळे जे जे प्रयोग केलेले होते त्यांच्या बरोबरीनच किंवा त्यांच्या पूर्वी सुद्धा त्या प्रयोगाद्वारे त्यांनी मानव कशा पद्धतीने भौतिक जगाबरोबर अंतरक्रिया करतो ते दाखवून दिलं होतं. त्यांनी अत्यंत वस्तुनिष्ठपणे भौतिक तत्वांच्या, भौतिक नियमांच्या आधारे विविध प्रकारची माहिती ही गोळा केली आणि त्याचबरोबरीनं त्या माहितीच्या आधारे भौतिक जगामध्ये मानव कशा पद्धतीने अंतरक्रिया करत असतो याबद्दल काही स्पष्टीकरण देखील दिली. हे जे हेल्महोल्ट्ज आहेत यांनी स्वतःला कधीच मानसतज्ञ किंवा सायकोलॉजिस्ट मानलं नाही. मात्र
त्यांनी दिलेलं मानवी वेदनांच्या संदर्भातलं जे योगदान आहे ते निश्चितपणे मानवी वर्तनामध्ये या शरीरशास्त्रीय घटकांचा सहभाग हा कशा पद्धतीने असू शकतो याबद्दल एक प्रायोगिक दृष्टिकोन हेल्महोल्ट्ज यांच्यामुळे प्राप्त झाला. त्याचं पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र आणि मानसशास्त्रातलं जे योगदान आहे किंवा त्यांचं जे संशोधन आहे ते परस्परांशी अत्यंत योग्य पद्धतीने असं जुळलेलं दिसतं. परिणामतः त्यांच्या अभ्यासामधून पुढे जाऊन प्रायोगिक मानसशास्त्र उदयास आलं आणि म्हणून अनेक प्रकारची जी संशोधनं प्रायोगिक मानसशास्त्रामध्ये केली जातात त्याबाबत हेल्महोल्ट्ज यांनी दिलेलं महत्वाचं योगदान हे निश्चितपणे नाकारता येणार नाही. त्यांनी मांडलेलं हे जे ऊर्जा अक्षयता तत्व आहे ज्याला प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं म्हटलं जातं, सुरुवातीच्या संशोधनांमधलं एक महत्वपूर्ण अशा प्रकारचं हे संशोधन आहे. हेल्महोल्ट्ज यांनी सर्वप्रथम बेडकांच्या चयापचय संस्थेबाबत अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या या अभ्यासामधून हे असं दर्शवून दिलं की या सजीवाद्वारे अन्न आणि प्राणवायू हा कशा पद्धतीने ऊर्जेच्या एकत्रित ऊर्जेच्या स्वरूपामध्ये ग्रहण केला जातो आणि त्याचबरोबरीनं त्या माध्यमातून त्यांनी हे जे सजीवांसाठी आवश्यक असणारं असं ऊर्जा अक्षयता तत्व हे मांडलं. हे जे तत्व आहे ते विशेषतः भौतिक अशा घटकांच्या संदर्भामध्ये सुरुवातीला स्पष्ट करण्यात आलं. या ऊर्जा अक्षयता तत्वाच्या माध्यमातून त्यांनी हे सूचित केलं की आपल्या संस्थेमध्ये विशेषतः शरीर संस्थेमध्ये आपली जी ऊर्जा आहे ती कधीच गमावली जात नाही, मात्र ती जी ऊर्जा आहे ती एका स्वरूपामधून दुसऱ्या स्वरूपामध्ये रूपांतरित केली जाते, ट्रान्सफॉर्म केली जाते. आणि त्यामुळे हेल्महोल्ट्ज यांनी हा जो नियतिवादापेक्षाही यंत्रवादी असा जो दृष्टिकोन आहे तो या ठिकाणी ऊर्जा अक्षयतेचं तत्व मांडत असताना सजीवांच्या बाबतीमध्ये वापरला आणि या माध्यमातून त्यांनी पदार्थविज्ञान, रासायनिक शास्त्र आणि जैवशास्त्र हे एकमेकांशी जोडले. 1847 साली हेल्महोल्ट्ज यांनी द कन्झर्वेशन ऑफ फोर्स हे जे अत्यंत प्रभावी असं एक संशोधन निबंध त्यांनी सादर केला आणि त्यामुळे आपल्या मानसशास्त्रामधील अत्यंत सुप्रसिद्ध असे डॉक्टर सिगमंड फ्रॉइड हे देखील प्रभावित झाले. त्यांनी मांडलेला हा जो ऊर्जा अक्षयतेचं तत्व आहे सजीवांच्या बाबतीमध्ये तेच पुढे जाऊन फ्रॉइड यांनी त्याचं स्पष्टीकरण देत असताना या ऊर्जा अक्षयतेच्या तत्वाचं स्पष्टीकरण देत असताना त्याचं रूपांतर कशा पद्धतीने मानसिक ऊर्जेमध्ये होतं, सायकिक एनर्जी मध्ये होतं ते फ्रॉइड यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मानसशास्त्राच्या संशोधनाची पायरी, प्रायोगिक मानसशास्त्राच्या संशोधनाची पायरी या तत्वाच्या माध्यमातून एक पद्धतीने निर्माण झाली असं म्हणावं लागेल. त्यानंतर पुढे जाऊन रेट ऑफ नर्व कंडक्शन, चेतावहनाचा वेग ही संकल्पना मांडली. सुरुवातीला असं वाटत असे की हे जे चेतावहन आहे हे इतकं जलद वेगाने होतं की
त्याचं मापन करणं हे अवघड आहे. आणि त्यामुळे या संदर्भात संशोधनाला चालना मिळाली. त्याबाबत हेल्महोल्ट्ज यांचं मत असं होतं की प्रयत्न केल्यास हे जे चेतावहन आहे याचं देखील मापन करता येऊ शकेल. आणि मग त्यांनी या प्रयत्नामध्ये एक प्रयोग केला. या प्रयोगामध्ये एका मृत बेडकाच्या पायाला विद्युत उद्दीपन पुरवलं. हे विद्युत उद्दीपन पुरवत असताना बेडकाच्या कारक चेतांना उद्दीपन मिळेल अशा पद्धतीने पायाला उद्दीपन पुरवलं होतं. हा जो बेडूक होता हा मृत पावलेला होता, परंतु त्याच्या पायामध्ये जीव होता किंवा पायाच्या बाबतीमध्ये मात्र काही प्रमाणामध्ये जीव होता. परिणामतः जेव्हा त्याच्या त्या कारक चेतेला किंवा कारक चेतापेशींना पायाच्या उद्दीपन पुरवलं गेलं, त्याचा परिणाम म्हणून या बेडकाच्या पायाचे स्नायू हे आकुंचित झाले. त्यानंतर हे कशावरून लक्षात आलं तर जिथे पायाचे स्नायू उद्दीपित केले जात होते त्या ठिकाणी अत्यंत सौम्य स्वरूपातील एक पेन हे जोडलेलं होतं त्या टोकाला. आणि परिणामतः जो पाय आकुंचित झाला त्यानुसार तिथे एक ड्रम सुद्धा होता. अशा पद्धतीची रचना केल्यानंतर हेल्महोल्ट्ज यांनी पायाला विशिष्ट उद्दीपन विद्युत उद्दीपन पुरवल्यानंतर कशा प्रकारे ते पेन जे आहे ते काढून घेतलं जात आहे हा कालावधी मोजण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तिथे असणार ते पेन, तिथे असणारा तो ड्रम आणि त्याच्यापासून एकदा का उद्दीपन पुरवलं गेलं की किती वेळामध्ये त्या ड्रम पासून ते पेन बाजूला केलं जात आहे त्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो तिथे मोजला. या माध्यमातून कारक चेतापेशींचं वहन, हे कारक चेतावेगाचं वहन किती वेगाने होतं हे मोजता यायला लागलं, याचं मापन करता यायला लागलं. इथे हेल्महोल्ट्ज हे अशा निष्कर्षावर आले की चेतावेग किंवा चेतावेगाचं संक्रमण हे साधारणतः 25 ते 30 मीटर प्रत्येक सेकंदाला इतक्या वेगाने होत असतं. आणि परिणामतः हे जे स्नायूंचं आकुंचन होत आहे त्या माध्यमातून या चेतावहनाचा वेग किती असावा हे शोधण्याचा प्रयत्न केला गेला. त्या पुढे जाऊन बेडकावरील प्रयोगावरून हेल्महोल्ट्ज यांनी मानवामधील वेदनिक चेतावेग हे कशा पद्धतीने संस्करित होतात याचं मापन करण्याचं ठरवलं. आणि त्यासाठी त्यांनी एक विशिष्ट उद्दीपकाचा स्पर्श करण्याचं ठरवलं. यामध्ये हेल्महोल्ट्ज यांना असं लक्षात आलं की विशिष्ट शारीरिक अवयवाला स्पर्श केल्यानंतर उद्दीपन दिल्यानंतर असणारा विविध भागांमधला प्रतिक्रिया काळ हा भिन्न भिन्न आहे. आणि त्यामुळे त्याच्या असं लक्षात आलं की पायाला दिलेल्या उद्दीपनापेक्षा चेहऱ्याला दिलेला उद्दीपनाचा प्रतिक्रिया काळ हा काहीसा कमी आहे. यावरून हेल्महोल्ट्ज असं म्हणतात की विशिष्ट उद्दीपन हे कोणत्या अवयवाला कोणत्या भागाला पुरविलं जात आहे त्या भागापासून
मेंदूचं अंतर किती आहे त्यानुसार प्रतिक्रिया काळ हा निर्धारित होतो. कारण चेहऱ्याला दिलेला प्रतिक्रिया, चेहऱ्याच्या उद्दीपनाला दिलेला प्रतिक्रिया काळ आणि पायाच्या उद्दीपनाला दिलेला प्रतिक्रिया काळ हा भिन्न भिन्न आला. परिणामतः हेल्महोल्ट्ज यांनी या माध्यमातून चेतावहनाचा वेग मापन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्यांच्या मते वेदनिक चेतावहनाचा जो वेग आहे तो प्रत्येक सेकंदाला साधारणतः 50 ते 100 मीटर अशा स्वरूपातला असणार आहे. अशा एका निष्कर्षाप्रत हेल्महोल्ट्ज हे आले. हेल्महोल्ट्ज यांचं जे संशोधन आहे, विशेषतः चेतावहनाचा वेग मोजण्यावरील जे संशोधन आहे, ते संशोधन अत्यंत महत्वपूर्ण, अत्यंत लक्षणीय अशा प्रकारचं म्हणता येईल. कारण या संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी चेतावहन हे मोजता येऊ शकतं, त्याचं मापन करता येऊ शकतं हे दर्शवून दिलं. आणि त्यामुळे असं म्हणता येईल की सुरुवातीला ज्या चेतावहनाची कल्पना केली होती त्या चेतावहनापेक्षाही काहीसा हा वेग कमी आहे. परिणामतः पदार्थविज्ञान आणि त्याचबरोबर रासायनिक प्रक्रिया या सर्वांचा सहभाग, भौतिक आणि रासायनिक प्रक्रिया यांच्यामधील अंतरक्रिया या परिस्थितीबरोबर, भौतिक वातावरणाबरोबर होतात आणि त्यामुळे विशिष्ट प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. मात्र हे सगळं शास्त्रीय मापनाच्या पलीकडचं नाही. आणि त्यामुळे असं लक्षात आलं की हा जो प्रतिक्रिया काळ याबाबत हेल्महोल्ट्ज यांनी जे संशोधन केलं आहे त्या संशोधनावरून चेतावहनाच्या वेगाबाबत म्हणजेच प्रतिक्रिया काळाबाबत व्यक्तिभिन्नता ही देखील दिसून येते. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीनुरूप किती कालावधी प्रतिक्रियेसाठी लागेल हे भिन्न भिन्न असतं. परिणामतः हे जे हेल्महोल्ट्ज आहेत हे या निष्कर्षाप्रत आले की प्रतिक्रिया काळ किंवा चेतावहनाचं वेग मोजण्यासाठी प्रतिक्रिया काळ हे जे मापन तंत्र आहे हे तितकंस विश्वसनीय किंवा वैध अशा प्रकारची पद्धती नाही. कारण तिथे मिळालेले जे पुरावे आहेत त्या पुराव्यांमध्ये खूप प्रमाणात व्यक्तिभिन्नता आढळून आली. परंतु तरी देखील या संशोधकांनी या संदर्भात केलेलं महत्वपूर्ण संशोधन आणि त्या संशोधनाचं पुढील संशोधनाबाबत जे योगदान आहे ते मात्र आपल्याला नाकारून चालणार नाही. त्यावरच आधारित पुढील संवेदनाशी संबंधित सिद्धांत मांडला गेला. हेल्महोल्ट्जच्या मते आपले जे पूर्व अनुभव आहेत ते पूर्व अनुभव आपल्याला वेदनेंद्रियांमार्फत मिळणारी माहिती कशा पद्धतीने संवेदनामध्ये रूपांतरित होते यासाठी व्यक्तीचे पूर्व अनुभव हे अत्यंत महत्वाचे आहेत. आणि म्हणून वेदन किंवा वेदनेंद्रियांमार्फत मिळणारी माहिती ही एका पद्धतीने संवेदनासाठी उपलब्ध असणारं रॉ मटेरियल आहे, एक कच्चं साहित्य आहे. म्हणजेच त्या कच्च्या साहित्याचं रूपांतरण हे म्हणजे वेदनिक माहिती हे कच्चं साहित्य आहे, रॉ मटेरियल आहे आणि त्याचं रूपांतरण हे संवेदनामध्ये होत असतं. म्हणून वेदन किंवा वेदनेंद्रियांमार्फत मिळणारी
जी माहिती आहे त्या माहितीला आपण जेव्हा अर्थ देतो तेव्हा ते संवेदन होतं. थोडक्यामध्ये अर्थपूर्ण वेदन म्हणजेच संवेदन. येणारी कोणतीही माहिती ही जेव्हा आपल्या विविध ज्ञानेंद्रियांपर्यंत पोहोचते तेव्हा आपण त्या माहितीला आपल्या पूर्वानुभवांच्या आधारे विशिष्ट अर्थ देतो. हा अर्थ जेव्हा लावला जातो तेव्हा ते संवेदन असते. ही जी माहिती वेदनामधून संवेदनामध्ये संक्रमित होते किंवा ट्रान्सफॉर्म होते. ही माहिती ट्रान्सफॉर्म होत असताना आपले पूर्वीचे जे अनुभव आहेत त्याला हेल्महोल्ट्ज हे अबोध अनुमान असं म्हणतात. अनकॉन्शियस इन्फरन्स. यानुसार हे जे विशिष्ट शीर्षक दिलेलं आहे अबोध अनुमान किंवा अनकॉन्शियस इन्फरन्स, हे जे शीर्षक दिलेलं आहे हे शीर्षक विशेषतः पूर्व अनुभव आणि त्या पूर्वानुभवांच्या आधारे लावला जाणारा विशिष्ट घटकाला जो अर्थ लावला जातोय त्याकरिता हे शीर्षक म्हणजेच अबोध अनुमान हे शीर्षक दिलं गेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊन हेल्महोल्ट्ज यावरच आधारित खोलीचं संवेदन किंवा डेप्थ परसेप्शन ही संकल्पना स्पष्ट करतात. त्यांच्या मते हे जे खोलीचं संवेदन आहे ते कशामुळे घडतं तर आपल्या दृष्टीपटलावर दोन भिन्न डोळ्यांच्या दृष्टीपटलावर पडणारी जी प्रतिमा आहे ती भिन्न भिन्न असते. परिणामतः या प्रतिमा भिन्न असल्यामुळे काही प्रमाणामध्ये दोन्ही डोळ्यांवर पडणाऱ्या दृष्टीपटलावर पडणाऱ्या प्रतिमा या काही प्रमाणामध्ये भिन्न असतात आणि त्यामुळे आपल्याला खोलीचं संवेदन होतं. व्यक्तीचे पूर्व अनुभव या स्वरूपातील ज्या दोन्ही दृष्टीपटलावर पडणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमांना आधार देणारं व्यक्तीचं पूर्व अनुभव आणि ते पूर्व अनुभव आपल्याला अबोध अनुमानासाठी कारणीभूत ठरतात. परिणामतः आपल्याला खोलीचा अबोध अर्थ हा पूर्वानुभवांच्या आधारे लागत असतो. ही जी हेल्महोल्ट्ज यांनी मांडलेला हा जो संवेदनाचा सिद्धांत आहे हा सिद्धांत प्रामुख्याने अशा व्यक्ती ज्या जन्मतःच अंध आहेत अशा व्यक्तींच्या निरीक्षणांवरून हेल्महोल्ट्ज यांनी मांडलेलं हे जे संशोधन आहे याला पुरावे मिळतात. विशेषतः अशा व्यक्ती ज्या जन्मतः अंध आहेत आणि कालांतराने त्यांना अत्यल्प स्वरूपामध्ये दिसू लागलं आहे. या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्ती कशा पद्धतीने विशिष्ट पद्धतीच्या माहितीचं संवेदन करायचं त्याचं अध्ययन करतात. त्याचप्रमाणे यांच्या बाबतीमध्ये काही विशिष्ट दृश्य अशा स्वरूपातली साधनं किंवा अशा स्वरूपातली उपकरणं वापरून त्यानंतर त्यांना वेदनेंद्रियामार्फत येणारी माहिती ही जरी योग्य पद्धतीने पोहोचवली गेली की त्यानंतर त्यांना हळूहळू संवेदन कसे करावे याचं अध्ययन होऊ लागतं. त्यानंतर हेल्महोल्ट्ज यांनी काही प्रयोग देखील केले आणि प्रामुख्याने या दृष्टी विरूपित करणाऱ्या अशा स्वरूपातील भिंगांचा त्यांनी त्यांच्या प्रयोगामध्ये वापर केला. ही जी दृष्टी विरूपित करणारी भिंग आहेत ती प्रामुख्याने
आपण जेव्हा ती भिंग समोर धरतो तेव्हा आपलं दृश्य क्षेत्र हे काही इंचांनी उजवीकडे किंवा डावीकडे झुकलेलं असतं. सुरुवातीला या संदर्भात प्रयोग करत असताना त्यांना असं लक्षात आलं की प्रयुक्तांनी विशिष्ट उद्दीपकाबाबत काही चुका केल्या. प्रामुख्याने असं काही लेन्स किंवा अशी काही भिंग वापरली की ज्यामुळे आपले दृष्टी क्षेत्र हे डाव्या किंवा उजव्या बाजूला झुकलं जाईल आणि परिणामतः आपली दृष्टी ही विरूपित किंवा डिस्टॉर्टेड होईल. म्हणजेच काय झालं तर काही कालावधीनंतर असं लक्षात आलं की सुरुवातीला निश्चितपणे संवेदनाच्या संदर्भात किंवा विशिष्ट उद्दीपकापर्यंत विशिष्ट घटकापर्यंत पोहोचण्याबाबत काही चुका झाल्या, मात्र त्यानंतर सांवेदनिक प्रतियोजन हे घडून आलं. म्हणजेच विशिष्ट प्रकारचे ग्लासेस किंवा विशिष्ट प्रकारचे भिंग असणारे चष्मे हे वापरल्यानंतरही सरावानंतर काही कालावधीनंतर हे जे प्रयुक्त होते अभ्यासासाठी घेतलेले ते परिस्थिती बरोबर अचूक प्रकारच्या अंतरक्रिया हे करू शकले. त्यानंतर जेव्हा हे ग्लासेस किंवा हे चष्मे विरूपित करणाऱ्या भिंगांचे चष्मे जेव्हा काढून घेतले तेव्हा मात्र प्रयुक्तांनी पुन्हा चुका केल्या. पण पुन्हा काही कालावधीनंतर या चुका नाहीशा झाल्या. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा आपण अशा स्वरूपामध्ये विशिष्ट प्रकारचं माहितीचा अर्थ लावत असतो तेव्हा तो अर्थ लावत असताना व्यक्तीचे पूर्व अनुभव, व्यक्तीची अध्ययन परिस्थिती ही आणि तिला करावं लागणारं प्रतियोजन अडॅप्टेशन हे अत्यंत महत्वाचं ठरतं. यावरच आधारित पुढे जाऊन हेल्महोल्ट्ज यांनी रंगदृष्टी किंवा वर्णदृष्टी सिद्धांत कलर विजन थिअरी ही मांडली. हा जो सिद्धांत आहे हा 1801 मध्ये त्यांनी थॉमस यंग यांच्या बरोबर मांडला आणि त्यामुळे त्याला यंग हेल्महोल्ट्ज रंगदृष्टी किंवा वर्णदृष्टी सिद्धांत असंही म्हटलं जातं. विशेषतः हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत प्रामुख्याने थॉमस यंग यांनी 1801 मध्ये मांडला होता आणि त्यानंतर पुढे जाऊन हेल्महोल्ट्ज यांनी या संदर्भात पुढे काम केलं. हा जो सिद्धांत आहे या सिद्धांतामध्ये जरी प्रामुख्याने हा सिद्धांत तितकासा स्वीकारला गेला नव्हता तरी देखील त्या प्रयोगांमध्ये हेल्महोल्ट्ज यांनी काही बदल केले आणि त्या बदलांच्या आधारे पूर्वी यंग यांनी मांडलेला जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताला काही प्रायोगिक पुरावे हे उपलब्ध करून दिले आणि त्यामुळे या सिद्धांताला नंतर यंग हेल्महोल्ट्ज सिद्धांत वर्णदृष्टीचा बाबत सिद्धांत असंही म्हटलं जातं. या सिद्धांताचं दुसरं जे नाव आहे ते त्रिवर्ण सिद्धांत म्हणजेच ट्रायक्रोमॅटिक थिअरी असंही या सिद्धांताला म्हटलं जातं. या सिद्धांताच्या बाबतीमध्ये त्यांनी 3 प्रकारे पोस्ट्युलेट्स मांडली किंवा 3 प्रकारच्या महत्वाच्या असं काही अनुमानात्मक दृष्टिकोनातून काही विधानं मांडली आणि तिथे असं म्हटलेलं आहे की आपल्या बाबतीमध्ये विशेषतः सजीव आणि मानवाच्या बाबतीमध्ये 3 भिन्न प्रकारच्या रंगांचे ग्राहक असतात किंवा आपण असं म्हणूया ग्राहक पेशी असतात. त्यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक रंगांना अनुसरून म्हणजेच लाल, हिरवा आणि निळा अशा
3 प्राथमिक रंगांना अनुसरून ग्राहक पेशी असतात. ठीक आहे. आणि त्यामुळे आपलं जे रंगांच्या बाबतीमधलं ज्ञान आहे किंवा आपल्याला जे रंग दृष्टीपटलावर पडतात ते दृष्टीपटलावर पडत असताना जेव्हा जेव्हा त्यांनी असं सुचवलं की जेव्हा जेव्हा लाल रंग दाखवला जातो तेव्हा लाल रंगाशी संबंधित ग्राहक पेशी या उद्दीपित होतात आणि त्यामुळे आपल्याला लाल रंगाचं वेदन होतं. त्याचप्रमाणे जेव्हा हिरवा किंवा निळ्या रंगाचं रंग दाखविला जातो तेव्हा त्या रंगांना अनुसरून त्या विशिष्ट अशा ग्राहक पेशी या उद्दीपित होत असतात. परिणामतः तो रंग आपल्याला विशिष्ट प्रकारे दिसतो. पण याच्याच बरोबरीनं असाही प्रयोग करण्यात आला की हे जे प्रामुख्याने प्राथमिक रंग आहेत, लाल रंग, हिरवा आणि निळा, हे जे प्राथमिक रंग आहेत हे रंग दाखवले आणि त्यानंतर पुन्हा पांढऱ्या रंगाचा अनुभव दिला, तर त्यामुळे विविध प्रकारच्या कॉम्बिनेशन्स मध्ये विविध प्रकारच्या रंगांच्या एकत्रीकरणाच्या माध्यमातून या तीनही ग्राहक पेशी या उद्दीपित होतात. परिणामतः आपल्याला वैयक्तिक पातळीवर विशिष्ट प्रकारचा रंग दिसतो. कारण ज्या पद्धतीच्या रंगांच्या तरंग लांबी आहेत त्यानुसार वेव्हलेन्थ्स आहेत, त्यानुसार आपल्याला त्या विशिष्ट रंगांचा वैयक्तिक असा अनुभव येत असतो. म्हणजेच सर्वप्रथम लाल, हिरवा, निळा असे एकत्रित रंग, त्या पाठोपाठ पांढरा रंग आणि त्यानंतर पुन्हा हे प्राथमिक रंग दाखवले तर एकत्रितरित्या आपल्याला येणाऱ्या वैयक्तिक अनुभवांच्या आधारे इथे हे विशिष्ट प्रकारचे रंग हे आपल्याला दृष्टीपटलावर वैयक्तिक पातळीवर हे दिसत असतात. आणि म्हणून हा जो येणारा वैयक्तिक अनुभव आहे याच सिद्धांताचा उपयोग करून पुढे जाऊन रंग अंधत्वाचं स्पष्टीकरण म्हणजेच कलर ब्लाइंडनेस याबाबत स्पष्टीकरण हे देण्यात आलं. आणि म्हणून हा जो यंग हेल्महोल्ट्ज यांचा जो सिद्धांत आहे तो प्रामुख्याने विविध प्रकारच्या रंग अंधत्वाचं स्पष्टीकरण देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. परिणामतः जर एखाद्या व्यक्तीजवळ एका किंवा अधिक प्रकारच्या अशा रंगग्राहक पेशींची कमतरता असेल तर त्यामुळे प्रामुख्याने कोणत्याही प्राथमिक रंगांच्या बाबतीमध्ये असणाऱ्या ज्या ग्राहक पेशी आहेत त्या पेशीची कमतरता असेल तर त्यामुळे त्या व्यक्तीला विशिष्ट प्रकारच्या रंगांचा अनुभव येत नाही आणि त्यामुळे त्याच्यासाठी आजूबाजूला असणारं कोणत्याही रंगाचं भौतिक जग असू देत ते सारखंच असतं. म्हणजेच या सिद्धांतामुळे अनेक प्रकारे पुढील संशोधनाला चालना मिळाली असंही म्हणता येईल. त्यानंतर पुढे जाऊन या यंग हेल्महोल्ट्ज यांच्या संशोधनावर आधारित दृश्य भ्रम किंवा व्हिज्युअल इल्युजन याचं देखील स्पष्टीकरण देण्यात आलं. या दृश्य भ्रमाच्या बाबतीमध्ये पुन्हा सुरुवातीचं महत्वपूर्ण अशा प्रकारचं हे संशोधन आहे आणि ते म्हणजे व्हिज्युअल इल्युजन किंवा दृश्य भ्रम. हेल्महोल्ट्ज असं म्हणतात की जेव्हा दृश्य परिस्थिती ही सामान्य नाही अशा वेळेस
दृश्य भ्रम हे निर्माण होतात आणि त्यामुळे त्यांच्या मते जेव्हा जेव्हा हे भ्रम निर्माण होतात तेव्हा आपलं जे डोळ्याचं सामान्य कार्य आहे त्याचं देखील स्पष्टीकरण हे मिळू शकतं. आणि म्हणून हेल्महोल्ट्ज यांना असं लक्षात आलं की या दृश्य भ्रमाच्या माध्यमातून सर्वसाधारणतः डोळ्याचं कार्य कसं चालतं याचं देखील स्पष्टीकरण मिळू शकतं. आणि म्हणून आपण जेव्हा दृश्य भ्रमाचा उल्लेख करतो तेव्हा असं म्हटलेलं आहे हा भ्रम आहे. भ्रम हा सर्वसामान्यांपेक्षा वेगळा आहे, म्हणजेच सामान्यांपासून दूर जाणार आहे. आणि म्हणून इथे गरजेचं काय आहे तर अपसामान्याच्या माध्यमातून भ्रमाच्या माध्यमातून सामान्य घटकाचं स्पष्टीकरण हे देता येऊ शकतं. आणि म्हणून आपल्याला इथे असं म्हणता येईल की जो भ्रम हा निर्माण होतो त्या माध्यमातून सामान्यतः डोळ्याचं कार्य कसं चालतं याचं आपल्याला स्पष्टीकरण मिळू शकतं. आणि म्हणून या संदर्भामध्ये हेल्महोल्ट्ज यांनी प्रामुख्याने आपल्या डोळ्यामधील प्रकाशिकेचं विश्लेषण करण्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असं योगदान दिलं. आणि त्याकरिता त्यांनी काही विशेष उपकरणं ही विकसित केली. कारण पुन्हा भ्रमाद्वारे सर्वसामान्यतः मानवी डोळ्याचं काम कसं चालतं याचं स्पष्टीकरण द्यायचं होतं. यामध्ये जेव्हा उपकरणं विकसित केली तेव्हा ऑप्टोमीटर, ऑफ्थॅल्मोमीटर, ऑफ्थॅल्मोस्कोप या स्वरूपातली विविध उपकरणं ही विकसित केली. या उपकरणांच्या माध्यमातून विविध शास्त्रज्ञांना मानवी डोळ्याचं काम कसं चालतं याचं मापन करता येऊ लागलं आणि त्या संदर्भात संशोधन देखील करता यायला लागली. याच्याच बरोबरीनं फक्त दृश्य वेदनावरच भर न देता किंवा डोळ्यांना जे दिसत आहे त्या वेदनिक माहितीवरच भर न देता पुढे जाऊन हेल्महोल्ट्ज यांनी श्राव्य संवेदनाचा सिद्धांत देखील मांडला, थिअरी ऑफ ऑडिटरी परसेप्शन. या संदर्भात हेल्महोल्ट्ज यांना असं लक्षात आलं की मानवी डोळ्याप्रमाणे कानामध्ये देखील एकच वेदक ग्राहक नाही, म्हणजेच वेदनिक माहितीचे ग्रहण करणारी अशी एकच ग्राहक नाही. परंतु त्याऐवजी हेल्महोल्ट्ज असं मांडतात की मानवाचा कान हा अत्यंत गुंतागुंतीची अशी यंत्रणा आहे, अत्यंत क्लिष्ट अशा स्वरूपातली एक यंत्रणा आहे. आणि त्यामुळे मगाशी आपण जेव्हा दृष्टीमार्फत किंवा डोळ्यामार्फत येणाऱ्या माहितीचा विचार केला तेव्हा तिथे 3 भिन्न प्रकारच्या ग्राहकांचा उल्लेख आला, ज्यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक रंगांना अनुसरून लाल रंगाचे ग्राहक, हिरवा रंगाचा ग्राहक आणि निळ्या रंगाशी संबंधित ग्राहक. त्यामुळे तिथे दृष्टी संवेदनाच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने 3 ग्राहक कार्यरत असतात. मात्र त्याची तुलना जेव्हा आपण श्राव्य संस्थेशी किंवा श्रवण संस्थेशी करतो, ऑडिटरी सिस्टीमशी करतो, तेव्हा तिथे मात्र हजारो चेतातंतू आहेत आणि त्या प्रत्येक चेतातंतूला, त्या हजारो चेतातंतूपेक्षा त्या प्रत्येक चेतातंतूपैकी, हजारो चेतातंतूपैकी प्रत्येक चेतातंतूला स्वतःची अशी एक चेता ऊर्जा असते. आणि म्हणून हेल्महोल्ट्ज असं मानतात की
तलपटलावरील विविध चेतातंतू विविध तीव्रतेच्या ध्वनी लहरींना संवेदनशील असतात. हे जे तलपटल आहे ते कर्णेंद्रियांशी संबंधित आहे, मानवी कानाशी संबंधित आहे, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये बेसिलर मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. आणि हे जे तलपटल आहे ते तलपटल विशिष्ट वारंवारितेच्या ध्वनी लहरींना संवेदनशील असते. म्हणजेच लहान तंतू जे आहेत प्रामुख्याने ते निम्न उच्च तीव्रतेच्या आवाजाला प्रतिक्रिया देतात. तलपटलामधील विविध जे चेतातंतू आहेत त्या चेतातंतूंमधील लहान चेतातंतू हे उच्च तीव्रतेच्या आवाजाला प्रतिक्रिया देतात, तर लांब चेतातंतू हे सौम्य किंवा निम्न तीव्रतेच्या आवाजाला प्रतिक्रिया देत असतात. आणि त्यामुळे विशिष्ट वारंवारितेच्या लहरींमुळे या ज्या तलपटलावरील विशिष्ट तंतू आहेत, चेतातंतू आहेत, त्या तंतूंचं कंपन होतं आणि त्या कंपनानुसार आपल्याला विशिष्ट वारंवारितेच्या आवाजाचं वेदन होतं. म्हणजे थोडक्यामध्ये विशिष्ट आवाज हा आपल्याला ऐकू येतो. ही जी एकूण सगळी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला सहानुकंपन म्हणजेच सिम्पथेटिक व्हायब्रेशन असं म्हटलं जातं. आणि मग प्रामुख्याने जेव्हा आपण या मानवी कानामधल्या किंवा कर्णेंद्रियामधल्या विशिष्ट चेतातंतूंचा विचार करतो तेव्हा आपल्याला मानवी कानामधील मध्यकर्णाची भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे. म्हणजे ज्या पद्धतीने बाह्यकर्णामधून माहिती ही मध्यकर्णाच्या माध्यमातून अंतर्कर्णापर्यंत पोहोचत असते, तेव्हा साधारणतः अशाच प्रकारची प्रतिक्रिया ही मध्यकर्णाबाबत देखील घडते. इथे देखील विविध प्रकारच्या चेतातंतूंच्या उद्दीपनाच्या माध्यमातून अत्यंत विस्तृत स्वरूपामध्ये विविध प्रकारचे श्राव्य असे अनुभव येत असतात. आणि त्यामुळे या विविध प्रकारच्या श्राव्य अनुभवांची स्पष्टीकरण हे देखील याच प्रक्रियेद्वारे करता येऊ शकतं. आणि म्हणून हा जो एकूणच श्राव्य संवेदनाचा सिद्धांत हेल्महोल्ट्ज यांनी मांडलेला आहे त्याला रिझोनन्स प्लेस थिअरी ऑफ ऑडिटरी परसेप्शन असं म्हटलं जातं. श्राव्य संवेदनाचा संस्पदन स्थान सिद्धांत प्रामुख्याने मानवी कर्णेंद्रियामध्ये असणाऱ्या हजारो चेतातंतूंच्या प्रामुख्याने चेतातंतूंचं जे उद्दीपन होत आहे त्या चेतातंतूंचं स्थान आणि त्यानुसार कोणत्या प्रकारच्या ध्वनी लहरींचा कसा अर्थ लावला जाईल हे निर्धारित होत असतं. आणि म्हणून हेल्महोल्ट्ज यांनी मांडलेलं हे जे संशोधन आहे ते पुढील विशेषतः भौतिक किंवा भौतिक जगातून येणारी जी माहिती आहे त्या माहितीचा आपण कसा अर्थ लावतो, त्या अर्थाला अनुसरून किंवा प्रत्येकाला कसा अर्थ लागतो ते जे संवेदन आहे त्या संवेदनाचं बाबतीमध्ये पुढील संशोधनाला ही या हेल्महोल्ट्ज यांच्या संशोधनामधून खूप महत्त्वपूर्ण अशी चालना मिळाली किंवा महत्त्वपूर्ण अशा पद्धतीने योगदान दिलं असं म्हणता येईल. याच संदर्भामध्ये पुन्हा एकदा एक स्पष्टीकरण बघत असताना आपण साधारणतः सुरुवात केली ती 17व्या आणि 18व्या शतकामध्ये
जिथे आपण प्रामुख्याने शास्त्रापेक्षाही तत्वज्ञानावर जास्त भर देत होतो. मात्र प्रामुख्याने जे त्या काळातले स्कॉलर्स होते त्यांना मानवी वर्तनामध्ये किंवा अंतर्गत पातळीवर आपल्या बाह्य जगाचं कशा पद्धतीने जागरूकतेच्या पातळीवर प्रतिनिधित्व केलं जात होतं याबाबत समजून घेण्यामध्ये अत्यंत अभिरुची होती. आणि त्या माध्यमातूनच विशेषतः प्रायोगिक मानसशास्त्र हे उदयास आलं असंही म्हणता येईल. आणि तिथे मग वेदनेंद्रियांमार्फत येणारी माहिती, त्या माध्यमातून त्या माहितीचा लावला जाणारा अर्थ आणि त्या अर्थ म्हणजेच संवेदन आणि त्यानुसार दिल्या जाणाऱ्या कारक प्रतिक्रिया यांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. जगभरामध्ये विविध ठिकाणी मानसशास्त्राच्या प्रायोगिक मानसशास्त्राच्या प्रयोगशाळा या स्थापल्या गेल्या आणि मग तिथे मानसशास्त्राच्या प्रामुख्याने शास्त्रीय अभ्यासाला सुरुवात झाली. याबाबत हर्मन व्हॉन हेल्महोल्ट्ज यांचं जे योगदान आहे, जे 19व्या शतकातील थोर असे शास्त्रज्ञ होते, त्यांनी प्रामुख्याने पदार्थविज्ञान, शरीरशास्त्र आणि मानसशास्त्र याच्या संशोधनाला योगदान दिलं असं म्हणता येईल. त्यांच्या मते मानवी वेदनेंद्रिय प्रामुख्याने यंत्राप्रमाणे कार्यरत आहेत किंवा कार्य करत असतात आणि म्हणून यंत्रवाद आणि नियतिवादाचे ते पुरस्कर्ते होते असंही म्हणता येईल. त्यानंतर त्यांनी मांडलेला ऊर्जा अक्षयता तत्व हे अभ्यासत असताना प्रामुख्याने मानवाच्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारची ऊर्जा ही आपण गमावत नाही, तर त्या ऊर्जेचं विशिष्ट प्रकारच्या दुसऱ्या ऊर्जेमध्ये हे रूपांतरण होत असतं असं त्यांनी इथे मत मांडलं होतं. या संदर्भात सुरुवातीचं जे संशोधन केलं गेलं ते बेडकांच्या चयापचय संस्थेवर करण्यात आलं आणि त्यामुळे त्या माध्यमातून बलाचं अक्षयत्व म्हणजेच कन्झर्वेशन ऑफ फोर्स ही संकल्पना त्यांनी मांडली. त्यांच्या संशोधनामुळे प्रभावित होऊन सिगमंड फ्रॉइड विशेषतः ऊर्जा अक्षयता तत्व यामधील कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, त्यामधील ऊर्जा, ही ऊर्जा पुढे जाऊन कशी मानसिक ऊर्जेमध्ये रूपांतरित होते या बाबतीमध्ये सिगमंड फ्रॉइड यांनी आपलं पुढील संशोधन मांडलं. त्यामुळे प्रामुख्याने मानसिक ऊर्जेचं स्पष्टीकरण देत असताना ऊर्जा अक्षयता तत्वाचं फ्रॉइड यांनी उपयोजन केलं. त्याचबरोबरीनं चेतावहनाचा वेग मोजण्यासाठी जे पूर्वी काहीसं अवघड वाटत होतं, तो वेग मोजण्यासाठी प्रतिक्रिया काळासारखा पुन्हा प्राण्यांवरील संशोधन आणि पुढे मानवावरील संशोधन, प्रतिक्रिया काळ ही विशिष्ट संकल्पना तिथे मांडण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्या संदर्भात काही पुरावे देखील उपलब्ध झाले, मात्र या संशोधनाला पुढे फारशी व्याप्ती किंवा त्याचा फारसा विस्तार हा दिसत नाही. त्यानंतर पुढे संवेदनाचा जो सिद्धांत मांडला आहे, त्या संवेदनाच्या सिद्धांताच्याच बाबतीमध्ये आपण जेव्हा वेदनेंद्रियांमार्फत येणाऱ्या माहितीला अर्थ लावतो तेव्हा त्याला संवेदन म्हटलं जातं आणि म्हणून वेदनेंद्रियांमार्फत येणारी जी माहिती आहे ते रॉ मटेरियल आहे, कच्चं साहित्य आहे, त्याचा अर्थामध्ये रूपांतरण होतं तेव्हा पूर्वानुभवाची भूमिका ही अत्यंत महत्वाची मांडली होती. यावरच आधारित पुढे जाऊन डेप्थ परसेप्शन म्हणजेच खोलीचं संवेदन याबाबत देखील संशोधन आपल्याला दिसून येतं आणि त्या संदर्भात प्रामुख्याने काही प्रायोगिक किंवा काही साधनांचा वापर करून, म्हणजे विशेषतः दृष्टी विरूपित करणाऱ्या अशा भिंगांचा वापर करून कशा पद्धतीने खोलीचं संवेदन होत असतं आणि त्या संदर्भात संशोधनाला चालना ही आपल्याला दिसून येते. त्यानंतर वर्णदृष्टी सिद्धांत
ज्याला आपण त्रिवर्ण सिद्धांत असं म्हटलं होतं, जो यंग यांच्या सिद्धांतावर आधारित त्या संदर्भात पुढे पुरावे उपलब्ध करून देऊन त्या संदर्भात काही विशिष्ट साहित्य, साधन, उपकरण उपलब्ध करून देऊन त्या संदर्भामध्ये अभ्यासाला चालना मिळाली. रंगदृष्टी किंवा वर्णदृष्टी सिद्धांताच्या माध्यमातून विविध प्रकारच्या रंग अंधत्वाचं स्पष्टीकरण करण्यासाठी देखील आपल्याला तिथे महत्वपूर्ण अशी काही फलित ही उपलब्ध झाली होती. आणि त्यामुळे काही व्यक्तींना बाह्य जगातील उद्दीपक हे सगळं सारख्याच रंगाचं का दिसू शकतं या बाबतीमध्ये हा त्रिवर्ण सिद्धांत, ट्रायक्रोमॅटिक थिअरी हा महत्वपूर्ण ठरतो. त्यावरच आधारित पुढे जाऊन दृश्य भ्रमाच्या संदर्भामध्ये संशोधन मांडत असताना असं म्हटलं गेलं की विशिष्ट दृश्य परिस्थिती ही अपसामान्य आहे, पण त्या दृश्य परिस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या भ्रमाच्या आधारे साधारणतः सामान्यपणे मानवी डोळ्याचं काम कसं चालतं हे समजून घेता येतं. आणि म्हणून त्यासाठी ऑप्टोमीटर, ऑफ्थॉल्मोमीटर, ऑफ्थॉल्मोस्कोप यासारख्या साधनांचा, उपकरणांचा हा शोध लावण्यात आला. या दृश्य अशा वेदनेंद्रियांमार्फत येणाऱ्या माहितीबरोबरच हेल्महोल्ट्ज यांचं श्राव्य संवेदनाच्या संदर्भात योगदान देखील तितकंच महत्वाचं आहे. श्राव्य संवेदन सिद्धांत हा मांडला गेला. जसं दृष्टीबाबत काही ग्राहक पेशी आहेत, तसंच श्राव्य उद्दीपनाच्या बाबतीमध्ये सुद्धा किंवा श्राव्य उद्दीपकाच्या संदर्भात मात्र असंख्य हजारो चेतापेशी कार्य करत असतात. आणि त्या चेतापेशी या ज्या पद्धतीने उद्दीपित होतात त्यानुसार विशिष्ट आवाजाचं आपल्याला संवेदन होत असतं. या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये हेल्महोल्ट्जने पूर्व अनुभव किंवा व्यक्तीला आलेला पूर्व अनुभव जे आहे त्याचं योगदान संवेदनामध्ये कसं महत्वाचं आहे याबाबत महत्वपूर्ण अशी स्पष्टीकरणं दिली. त्यांनी मांडलेला जो सिद्धांत आहे श्राव्य संवेदनाचा संस्पदन स्थान सिद्धांत हा पुढील संशोधनाच्या दृष्टीने, पुढील संशोधन प्रक्रियेला चालना देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण ठरला. अशा प्रकारे हेल्महोल्ट्ज हे मानसशास्त्रातील, प्रायोगिक मानसशास्त्रातील संशोधनाचे एक प्रकारे आद्य प्रवर्तक आहेत असं म्हटलं तर तितकंसं वावगं ठरणार नाही. पुढच्या तासाला आपण मानसभौतिकीचा अभ्यास करणारे गुस्ताव थिओडर फेक्नर यांच्या संदर्भामध्ये आणि त्यांचं आधुनिक मानसशास्त्राच्या बाबतीमध्ये असणारे योगदान या संदर्भामध्ये आपण पुढच्या तासाला चर्चा करणार आहोत. आजच्या तासाला आज आपण इथे थांबूयात. थँक्यू.